हॅलो एव्हरीवन, आपलं स्वागत आहे उजन्स किचन मध्ये। आज आपण बनवूया पनीर बीटरूट पराठा। त्यासाठी लागणारे साहित्य चला बघूया। इथे मी पनीर घेतलंय, अनियन चॉप केलेला घेतलाय, 2 मिरच्या घेतल्यात लाल आणि हिरवी, चवीपुरता मीठ, ओवा, धनेपूड आणि मॅगी मसाल्याची पुडी, कोथिंबीर, बीट आणि कणिक। चला आपण आता बीट मी स्वच्छ धुवून घेतले आहेत, याचा आता आपण साल काढून घेऊया। हेल्दी रेसिपी गाईज, मुलांना ऍक्च्युली बीट वगैरे आवडत नाही। आता छानपैकी आपलं साल काढून झालंय बीटचं। आता याला आपण कट करून घेऊ मिक्सर मध्ये टाकून। आता ह्या 2 हिरव्या मिरच्या आणि बारीक करून घेते मी। आता याला छान बारीक झालंय बघू शकतात। तर मी सगळं कणकेत टाकून घेते। कलर कसला सुंदर दिसतोय, रेड। सगळं काढून मी असं छान मिक्स करून घेईल। चवीपुरता मीठ, ओवा पराठ्यांमध्ये छान लागतात, चवही छान लागते आणि पचायलाही हलके असतात ओव्यांमुळे। आता मी छान मिक्स करून घेते। या पद्धतीने सगळी कणिक मी छान मळून घेईल। आपली कणिक मळून झाली आहे। याला मी 5 मिनिटं आता झाकून ठेवते आणि आपली पुढची प्रोसेस करूया। तर पनीर छान बारीक करून घेते। हाताने पण मॅश करू शकतात तुम्ही। आपलं पनीर छान मी आता हळूहळू या पद्धतीने सगळं ग्रेट करून घेते ग्रेटरने। छान बारीक झाले बघू शकतात। आता याच्यात आपण कट केलेला अनियन टाकून घेते मी। 2 अनियन घेतले होते, हिरवी आणि लाल मिरची दोन्ही कट केले की जेणेकरून कलर सुंदर दिसेल दोघांचा, रेड आणि ग्रीन। तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला तिखट कसं लागतं कमी जास्त जसं टाका। जिरे पूड आणि धनिया पूड, मॅगी मसाला पाउच कट करून टाकून घेते। मॅगी मसाल्याने चवी छान येते आणि कोथिंबीर असं छान मिक्स करून घेऊ। आता आपण चवीपुरता मीठ, छान मिक्स झालंय आपलं सारण। आता आपण पराठा लाटून घेऊ। आपली कणिक छान झाली आहे, सॉफ्ट लागते हाताला। आता एक एक करून असे मी पराठे छान लाटून घेते। आता आपण याच्यात छान सारण भरून घेऊ तुम्हाला हवं तेवढं आणि छान फोल्ड करून झालंय। आपल्याला जसा हवा तसा आकार देऊ शकतात, स्क्वेअर, सर्कल। मी गोलच करून घेते छान आणि लाटायलाही पटकन होतात। कलर तर कसला सुंदर दिसतोय। आता मी इथे तूप टाकून घेतलंय आणि मी भरपूर तूप टाकणार आहे, कारण मुलांना तूपही आवडत नाही आणि बीट पण आवडत नाही। सो हेल्दी पराठा असल्यामुळे मी भरपूर तूप टाकणार आहे। छान शेकून घेऊ आपण पराठा। वासला कसला खमंग येतोय मस्त। असे करून सगळे पराठे आपण लाटून घेऊ। आता हा पराठा झाला आहे रेडी, मी काढून घेते। बघू शकतात अशा प्रकारे सगळे पराठे करून झालेत माझे। आवडली असेल तर नक्की करून बघा। मस्त खा, स्वस्त राहा। थँक यू। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।